कसं आहे? छान. छान. अगं वाढीव म्हण वाढीव. यात कामात बिझी होतो ना, एडिटिंग चालू होतं आपलं. जय शिवराय मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? एडिटिंग करताना करायलाच पाहिजे, कारण तुमच्यासाठी घेऊन आलोय सोप्या पद्धतीने व आपल्या मराठी भाषेत एडिटिंग, ते पण फ्रीमध्ये. मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूप भारी झाला आहे, त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा, कारण मी सांगितलेले स्टेप जर तुम्ही सांगितलेल्या स्टेप त्याप्रमाणे तुम्ही एडिटिंग केली तर ती पुढच्या व्यक्तीला व तुम्हालाही खूप आवडेल. बात तो सही है. आणि राहिला प्रश्न व्हिडिओमध्ये जे पण आपण ॲप यूज केले आहेत ते तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटतील. तर आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. पिटमार्क आणि शेकीपेक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. मी तुम्हाला सर्व एडिटिंग डिटेलमध्ये सांगतो. आणि आलाइट मोशन जर कोणाला चालवायला येत नसेल तर मी त्यावरही व्हिडिओ बनवलेला आहे, तुम्ही तो पाहू शकता. आणि एडिटिंगबद्दल काही अडचण येत असेल तर मला कमेंट करून किंवा इंस्टाग्रामला मेसेज करा, मी नक्की रिप्लाय देईल. चला तर मग वेळ न घालवता चालू करूया आपल्या आजच्या व्हिडिओला. असा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला आलाइट मोशन ॲपची गरज लागणार आहे. तर आलाइट मोशन ॲप ओपन करून घ्यायचं आहे. आलाइट मोशन ॲप ओपन केल्यानंतर प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर बिटमार्क प्रोजेक्ट आणि शेकीपेक प्रोजेक्ट. तर बिटमार्क प्रोजेक्ट आणि शेकीपेक प्रोजेक्ट तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तर तुम्हाला बिटमार्क प्रोजेक्ट आणि शेकीपेक प्रोजेक्ट आलाइट मोशन ॲपमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. बिटमार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर फर्स्ट बीटला यायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे. तर मीडियामध्ये गेल्यानंतर तुम्हाला फोटो ॲड करायचा आहे. त्यानंतर तो डॉटवरती जाऊन फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर फोटोला शेवटपर्यंत ठेवायचा आहे. त्यानंतर पुन्हा या ऑप्शनवरती जायचं आहे. तर या ऑप्शनवरती गेल्यानंतर पुन्हा फोटोवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर या ऑप्शनवरती जाऊन अशा प्रकारे फोटो कट करायचा आहे. तर फोटो कट केल्यानंतर पुन्हा फर्स्ट बीटला यायचं आहे. आल्यानंतर प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. मीडियामध्ये जायचं आहे. तर मीडियामध्ये गेल्यानंतर तुम्हाला एक पेज दिली आहे, ती ॲड करायची आहे. ॲड केल्यानंतर मूव्ह अँड ट्रान्सफरच्या साहाय्याने अशा प्रकारे वरती ॲड करून ॲड करायचं आहे. तर अशा प्रकारे ॲड केल्यानंतर ही पेज शेवटपर्यंत ठेवायची आहे. त्यानंतर पुन्हा फर्स्ट बीटला यायचं आहे. आल्यानंतर प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. मीडियामध्ये जायचं आहे. त्यानंतर तुम्हाला एक ब्लॅक शॅडो पेज दिली आहे, ती ॲड करायची आहे. ॲड केल्यानंतर मूव्ह अँड ट्रान्सफरच्या साहाय्याने अशा प्रकारे जी पेज ॲड केली होती त्यावरती आणायची आहे. त्यानंतर ही पेजवरती क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे या पेजच्या खाली आणायचं आहे. त्यानंतर खाली रेक्टँगलची लेअर आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि ही लेअर अशा प्रकारे वरती ॲड करून घ्यायची आहे. त्यानंतर बॅक यायचं आहे. शेकीपेक प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. हा एक नंबरचा इफेक्ट आहे, त्यावरती क्लिक करायचा आहे. इफेक्टमध्ये जाऊन थ्री डॉटवरती जाऊन कॉपी इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर पुन्हा बॅक येऊन आपला चालू बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर बिटमार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर हा पहिलावाला फोटो आहे त्यावरती क्लिक करायचा आहे. इफेक्टमध्ये जायचं आहे. थ्री डॉटवरती जाऊन पेस्ट इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर पुन्हा बॅक यायचं आहे. शेकीपेक प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर शेकीपेक प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर हा 2 नंबरचा इफेक्ट आहे त्यावरती क्लिक करायचा आहे. इफेक्टमध्ये जाऊन थ्री डॉटवरती जाऊन कॉपी इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर पुन्हा बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. त्यानंतर पुढले जे 2 फोटो आहेत त्यांना हा वाला इफेक्ट द्यायचा आहे. तर इफेक्ट दिल्यानंतर व्हिडिओ एक्सपोर्ट करायचा आहे. त्यासाठी ती सेटिंगच्या पलीकडे ॲरोचं ऑप्शन दिसेल त्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे खाली एक्सपोर्टच्या बटनवरती क्लिक करायचं आहे.
बस आज के लिए सिर्फ इतना ही। अगर तुम्हें ये वीडियो पसंद आई तो लाइक मारो, और अगर तुम लोग नए हो तो नहीं, सोचिए मत, सब्सक्राइब कीजिए।